ओम गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध. दशक 11. समास 7. चंचल नदी निरूपण. चंचल नदी निरूपण. श्रीराम. या समासात समर्थांनी मायेचे नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात की विद्या अविद्या अशी माया म्हणजे विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचल महानदी आहे. त्यातील ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे. ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे म्हणजे जी दिसत नाही अशी ज्ञानमय सद्विद्या गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे. या वचनाची श्रोत्यांनी प्रचिती अनुभव घेऊन पाहावी. प्रचिती म्हणजेच हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल. ही चंचल महानदी म्हणजे माया केवळ निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख म्हणजे खालच्या दिशेने वाहत आहे. ती अखंड वाहतच असते. म्हणजे चंचल महानदी कोण आहे? माया. ती अखंड वाहत असते आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. या महानदीत अनेक वळणे वाकणे भोवरे आहे. उकळ्या तरंग झरे आहेत. दलदल आहे. उसळणाऱ्या लाटा आहेत. खडकामुळे ती ठाई ठाई दुभंगलेली आहे. म्हणजे जिथे खडक आलेला आहे तिथून तिचे दोन प्रवाह झालेले आहेत. असं पुष्कळ ठिकाणी झालेलं आहे. ही मायारूपी नदी चंचल नदी. कित्येक ठिकाणी तिचे पात्र. आता इथे मी जिथे जिथे नदी बोलतोय चंचल नदी आपण वाचतोय तिथे नदीचे गुण आहेत. पण उदाहरण नदीचं देत असताना ते नदीचं नसून प्रत्यक्षात सुचवलं जातंय मायेचं किंवा या सृष्टीचं मिथ्या जगाचं रूप नदीला उदाहरण म्हणून समोर ठेवलेलं आहे आणि प्रत्यक्षात ज्ञान दिलं जातं आहे मायेचं. तर जेव्हा जेव्हा नदी किंवा चंचल नदी हा शब्द येईल तर ती रूपक म्हणून वापरली गेली आहे, दृष्टांत म्हणून वापरली गेली आहे असं समजा. आणि प्रत्यक्षात त्यातून सांगितलं जात आहे मायेचे गुण किंवा अवगुण. हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावं. पुढे वाचूया. कित्येक ठिकाणी या मायेच्या नदीचं म्हणजे चंचल नदीचं पात्र अगदी कोरडं पडलेलं असतं. तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करत कोसळत असतो. काही ठिकाणी नदीचं पात्र अगदी अरुंद म्हणजे बारीक असतं. तर काही ठिकाणी खूप रुंद असतं म्हणजे खूप पसरलेलं मोठं असतं. काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहत असतो. असे हे पाणी अत्यंत चंचल चपळ असतं. कित्येक ठिकाणी या पाण्यावर फेस येतो. मायेची नदी. तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावत असतात, हलत असतात. नदीचे उदक म्हणजे पाणी सैरावैरा सर्वत्र धावत असते. त्यातील थेंब तुषार आणि असंख्य अणुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल? प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ केर कचरा वगैरे वाहत येतात या प्रवाहात नदीमध्ये चंचल नदीमध्ये. अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. लहान मोठे दगड खडक अथवा बेट यांनी पाणी दुभंगलेले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते. मऊ जमिनी वाहून जातात म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात. तर कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसेच या नदीच्या प्रवाहात राहतात आहे त्याच जागी. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते. काही लोक या माया नदीत वाहतच गेले. कुणी भोवऱ्यात अडकले तर काही अधोमुख होऊन कडेकपारीत अडकले. या मायेच्या भ्रमामध्ये अडकले बुवा. ही नदी म्हणजे माया आहे, संसार आहे, ज्याला काही लोक सत्य मानून बसले. ते कसे भरकटत गेले किंवा अडकले ते इथे सांगितलं झाले. एक जण आपटतच खलास झाले. तर कुणी चिरडून मेले. तर कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेले. म्हणजे कित्येकांना अहंकार झाला मायेचा
आणि ते गर्वाने फुगून जातात तसे. काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत पोहत म्हणजे या मायेतून मार्ग काढत लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन म्हणजे संसाराच्या नियमांच्या उलट जाऊन किंवा मान्यतांच्या उलट जाऊन किंवा असत्याला सत्य न समजता असत्याला असत्य समजून या प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोहोचले म्हणजे नदीचा उगम परब्रह्म नावाच्या ठिकाणी जिथे झाला आहे तिथे ते जाऊन पोहोचले म्हणजेच परब्रह्माकडे पोहोचले, त्याच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. ते लोक ज्ञानी लोक. याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने आणि ब्रह्मांड देवतांची स्थाने यांचे दर्शन घडते. त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते, पाणी असते, ते अत्यंत निर्मळ असते उगमाच्या ठिकाणी, पण चंचलही असते. त्यालाच आपो नारायण, आप म्हणजे पाणी, आपो नारायण म्हणजे पाणी स्वरूप नारायण असेही म्हणतात. जे निर्मळ पाणी आहे उगमाच्या ठिकाणी पण चंचलही आहे ते. ही माया महामायारूपी नदी अंतराळात म्हणजे चिद आकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. चित आकाशात ह्या शब्दांना लक्ष देऊ नये का. ही मायारूपी नदी किंवा ही महामायारूपी नदी अंतराळात म्हणजे अंतरात्मात, अवकाशात म्हणजेच चिद आकाशात म्हणजे चित्तस्वरूपी आकाशात, स्पेसमध्ये, मनाच्या अंतराच्या परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकात पसरलेली आहे. खाली वर सर्वत्र 8 दिशांना म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशा मुख्य आणि 4 उपमुख्य दिशा म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. हे 4 + 4 8 दिशांना या महामाया नदीचे उदक पाणी वेढून राहिलेले आहे म्हणजे सगळीकडे पसरलेले आहे माया. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशासारखीच आहे असे जाणतात. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशासारखीच आहे असे जाणतात. हे तिथली गोष्ट चालली आहे. मायेच्या वरची महामाया म्हणजे मूळ माया जी जगदीश म्हणजे परब्रह्मासारखीच आहे. अनेक पात्रात म्हणजे प्राणी मात्रात या माया नदीचे उदक म्हणजे अहंभाव भरलेला असतो. माया नदीचं पाणी अनेक पात्रांमध्ये, पात्र म्हणजे प्राणी, जीव, कोणतेही जीव ते अहंकाराने भरलेले आहेत म्हणजे माया नदीच्या पाण्याने पात्र भरलेले आहेत असं. पण काही पात्रातून म्हणजे काही जीवांमधून, काही प्राण्यांमधून मात्र हे पाणी म्हणजे अहंभाव पाझरून नाहीसे होते म्हणजे साधू संत आदींचा अहंभाव मात्र वाहून जाऊन नाहीसा झालेला असतो. कित्येक त्या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात म्हणजे अहंभावाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा, अहंकाराचा किंवा स्वतःच्या मतांचा, विचारांचा संसारासाठी म्हणजे या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात. हे पाणी म्हणजे अहंभाव आहे. जसे पात्र असेल तसे ते उदक बनते म्हणजे पात्र, भांड जसं असेल किंवा जागा नदीची जशी तशी असेल खास खळग्यांमध्ये तसं त्या आकाराचं ते पाणी बनतं म्हणजे तसा तो अहंभाव बनतो. जसं पात्र असेल म्हणजे जसा जीव असेल, जसा विचार करेल तसं त्याचा अहंभाव बनेल, त्याची आयडेंटिटी बनेल. अहंभाव म्हणजे आयडेंटिटी सुद्धा असतो. संस्कृत शब्द अहम. कडवट बरोबर कडवट, गुळचटाबरोबर गुळचट आणि तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट आणि क्षाराबरोबर हे पाणी क्षार बनतं. ज्या ज्या पदार्थात हे पाणी मिसळतं म्हणजे अहंभाव मिसळतो त्याच्याशी ते तद्रूप होतं म्हणजे त्या पद्धतीचं, त्या रूपाचं ते अहंभाव होतो. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून राहते पाणी म्हणजेच अहंभाव. विषामध्ये ते विष होतं
अमृतामध्ये ते एकजीव होऊन अमृत बनतं. अहंभाव. सुगंधी पदार्थाच्या योगे सुगंधी पाणी बनतं, तर दुर्गंधी पदार्थाच्या योगे दुर्गंधी पाणी बनतं. हे नदीचं म्हणजेच माया, मूळ माया किंवा महामाया रूपी नदीचं हे जे पाणी आहे, पाणी म्हणजेच अहंभाव आहे तो. गुणात गुणी, अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होतं. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्या मायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. आता इथे उदक म्हणजे काय आहे, तर विद्या माया आहे. त्या उदकाचा, त्या अहंभावाचा, आयडेंटिटीचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच दुसऱ्या उदकाशिवाय, विद्या मायेशिवाय, सहज तिच्या मदतीशिवाय कळत नाही. उदक इतके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाहीसे होते. म्हणजे इतकं ते वाहिलेलं आहे सगळीकडे उदक म्हणजेच अहंभाव किंवा माया. माया म्हणजेच अहंभाव आहे इथे, तर तो असा वाहिलेला आहे ते पाणी. त्यात कित्येक माणसे जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. पाण्यातच राहतात म्हणजे संसारातच राहतात, म्हणजे मायेतच राहतात. कित्येक जीव म्हणजे मायेलाच खरं मानून तिथेच जगत राहतात. जे उगमा पलीकडे जातात म्हणजे जिथे या नदीचं, मायेच्या नदीचा उगम झाला आहे परब्रह्माच्या पाशी, त्या उगमाच्या पलीकडे जातात म्हणजे मायेच्या पलीकडे जाऊन. उगम कोणता आहे तर ती मायाचे, मूळ माया, आणि बाकीची आहे ती अविद्या माया आहे. आणि जी उगम आहे ती समजा विद्या माया आहे किंवा मूळ माया आहे. तर त्या मायेच्या पलीकडे जातात म्हणजे परब्रह्मापर्यंत ते पोहोचतात. त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्व पाणीच आटून गेलेले दिसते. म्हणजे तिथे त्यांना एका त्या परब्रह्माच्या ठिकाणी, उगमाच्या पलीकडेच्या ठिकाणी पोहोचलं की ज्या रस्त्याने ते उलटे पोहून आलेले आहेत, संसारातून, मायेतून मन विचलित करून, दुर्लक्ष करून, त्याला मिथ्या आहे असं मानून, समजून, विवेकाने असं ठरवून ते परब्रह्माकडे वळलेले आहेत आणि पोहोचलेले आहेत. ते जेव्हा मागे वळून पाहतात मायेकडे, तेव्हा त्यांना ती माया अस्तित्वातच दिसत नाही. म्हणजे ते पाणी तिथे नाहीच आहे, सगळं पाणी आटून गेलं आहे. पाणी म्हणजेच माया, म्हणजेच संसार, म्हणजे भौतिक जगत. तेथे पाणीच नाही आणि काहीही नाही असा अनुभव त्यांना येतो. कारण की आता त्यांच्याकडे ज्ञान आलेलं आहे. ज्ञान आल्यावर अज्ञान नाहीसं होतं, म्हणजेच अहंभाव नाहीसा होतो, अहंकार नाहीसा होतो. पाणी म्हणजेच अहंकार, पाणी म्हणजेच माया, म्हणजेच मीपणा, सेल्फ आयडेंटिटी, सेल्फ रिअलायझेशन झाल्यावर सेल्फ आयडेंटिटी जी मानून बसलेलो आहोत, जे आरोप स्वतःवर केलेले आहेत, आरोपचा अर्थ काहीतरी लेबल लावलेले आहेत, व्याख्या केलेली आहे, स्वतःचं काहीतरी कल्पना करून जग मानलेलं आहे, ते सगळं नष्ट झालेलं आहे. म्हणजेच मीपणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर, त्यांचा अनुभव हा असा असतो, जे परब्रह्मापर्यंत पोचतात मायेची नदी उलटी पोहून. यासंबंधी श्रोत्यांनी विचार करावा. रामदास स्वामी म्हणतात की वारंवार तीच गोष्ट किती म्हणून सांगावी. इति 22व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम. चंचल नदी कोणती? मायेची. चंचल नदी निरूपण नाम समास 7वा समाप्त, संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. दशक 11 समास 8मध्ये अंतरात्म विवरण याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.